दादागिरी खपवून घेणार नाही. बीडमधील राख गँग आणि बाळू गँग सारख्या सर्व गँग्सना सुतासारखं सरळ करणार, अजित पवारांचा इशारा. बीडमध्ये अजित पवारांचं जंगी स्वागत. मात्र मला शाल टोपी हार घालू नका, चुलत्याच्या कृपेनं माझं बरं चाललंय, कुणाच्या पाया सुद्धा पडू नका. आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत, अजित पवारांचं विधान. मी एक राजपत्रित अधिकारी, धसांनी केलेल्या आरोपांवर आयुक्तांची परवानगी घेऊन बोलेन. सुरेश धसांनी आरोप केलेले कृषी अधिकारी किरण जाधवांनी TV9 मराठीला दिली प्रतिक्रिया. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर, तर लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची 8 तास यावर चर्चा होणार. हा फक्त संपत्तीच्या नियोजनाचा विषय. रेल्वे आणि लष्कराची जागा ही देशाची जागा असते, मग वक्फची जागा खासगी असू शकत नाही, किरेन रिजिजू यांचं सभागृहात म्हणणं. तर रिजिजू बोलत असताना विरोधक आक्रमक. विधेयकाला RSSचाही पूर्ण पाठिंबा नाही. वक्फची जमीन घेतलेल्या उद्योगपतींची नावं जाहीर करा. वक्फची संपत्ती उद्योगपतींना घेता येण्यासाठी विधेयक आणलं, संजय राऊतांचा आरोप.